कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती तुमच्या गुंतवणूक विषयक प्रश्नांसंदर्भात। 2 दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं FDI हे रिटेल सेक्टरमध्ये एव्हिएशन सेक्टरमध्ये ओपन करण्याचा निर्णय घेतला। इतकंच नाही तर डिझेलची दरवाढ ही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आणि त्यातून महसुली आणि वित्तीय तूट ही जी भारतीय अर्थव्यवस्थेतली एक सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येताना पाहायला मिळत होती त्यावरचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारनं मनमोहन सरकारनं घेतला। अत्यंत धाडसी असा निर्णय म्हणून या निर्णयाकडे आपण बघतोय। याचे काय परिणाम होतील भारतीय अर्थव्यवस्थेवर, बाजारावर, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यामुळे बाजारातली तुमची जी गुंतवणूक आहे ती येत्या काळात वाढताना पाहायला मिळेल का, ही योग्य संधी आहे का गुंतवणुकीची, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर अर्थविषयक तज्ञ नीरज हातेकर सर आहेत। सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत। आणि दरवेळेप्रमाणे याही वेळेला निखिल नाईक आपल्याबरोबर असतील, त्यांच्याकडून आपण बाजारामध्ये याचे काय परिणाम होताना पाहायला मिळतील, म्युच्युअल फंड मार्केटवर काय परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। गेल्या काळामध्ये साधारण 12,000 बिलियन डॉलर्स इतकं FDI जे आहे ते बाजारात आलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत आलेलं आहे। त्याचा सोर्स वरून अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगताना पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने हा पैसा आला, मॉरिशसच्या वाटेनं आला का, येत्या काळातला जो FDI आहे तो भारतीय बाजारपेठेत येईल आणि त्यातून मग विकासाला गती मिळेल का। आपण हातेकर सरांकडे जाऊयात। हातेकर सर, सरकारनं निर्णय घेतला, अत्यंत धाडसी असा निर्णय म्हणून आपण या निर्णयाकडे बघतोय, पण याचा परिणाम तुम्ही अर्थव्यवस्थेवर काय बघताय? आणि 1991ला जो मनमोहन त्यावेळेला अर्थमंत्री होते त्यांनी घेतलेल्या त्यावेळेच्या क्रांतिकारक निर्णयाशी आजचा हा निर्णय जोडून बघितला जातोय, कितपत योग्य वाटतं? 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेची एकूणच परिस्थिती भयंकर चिंताजनक होती। म्हणजे आपली जी परकीय गंगाजळी होती ती अत्यंत थोड्या दिवसाचे एक्सपोर्ट्स कव्हर करण्यापुरती, इम्पोर्ट्स कव्हर करण्यापुरती राहिली होती। तर तेव्हा अत्यंत जितकी आणीबाणीची परिस्थिती होती तितकी आणीबाणीची परिस्थिती आता नाही आहे। भारत एका विशिष्ट पातळीवर आर्थिक विकास आलेला आहे, पण त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे रिफॉर्म्स होत नाहीत। या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणता येणार नाहीत राजकीय दबावांमुळे, अशी एक जागतिक आंतरराष्ट्रीय धारणा होत होती आणि त्यामुळे भारत हे गुंतवणुकीसाठी चांगलं स्थान नाही अशी एक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची जी भावना होत होती, त्या भावनेच्या या दबावातून हा निर्णय माझ्या मते घेण्यात आलेला आहे। तर त्याने थोडंसं भारताविषयी परसेप्शन सुधारेल। त्याचबरोबर FDI रिटेलमध्ये मला वाटतं आपल्याला बराच फायदा होईल। तो असा होईल की आपल्या देशामध्ये सध्या म्हणजे शेतमालाच्या किंवा ज्या पेरिशेबल गोष्टी आहेत त्यांचा एकूण जी सप्लाय चेन आहे ती फार वाईट आहे। आपल्याकडे साधारण 33% ते 40% वेस्टेज आहे। तर हे वेस्टेज जर टाळण्यासाठी जी टेक्नॉलॉजी लागते ही सध्या FDI जे मोठे रिटेल जायंट्स आहेत त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे चांगल्या तऱ्हेचा माल कमी किमतीत हा लोकांपर्यंत येऊ शकेल। हा एक मोठा FDIचा परिणाम दिसतो। दुसरा म्हणजे नोकऱ्या तयार होतील, जॉब्स मोठ्या प्रमाणात निर्माण होतील। तर हे 2 फायदे FDI रिटेलचे नक्की आहे। अगदी FDI रिटेलमुळे जॉब्स तयार होतील, पैसा येताना पाहायला मिळेल। इतकंच नाही, ती जी सप्लाय चेन आहे ती सुद्धा त्यांना पाहायला मिळेल आणि बाजारामध्ये जो आडत्या होता, दलाल होता, तो दूर करण्यामध्ये एक मोठा फायदा जो आहे तो या माध्यमातून होऊ शकतो। मात्र ही प्रक्रिया कशी राबवली जाते तेही महत्त्वाचं असेल, कारण आडत्या किंवा दलाल सहजतेनं बाजूला करणं इतकं काही शक्य आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या चेनमध्ये, इतकं काही ते सोपं नाही। पण याचा काय परिणाम होईल, कारण डिझेलचे भाव वाढवले आणि त्यानंतर बाजारानं खूप सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली। शुक्रवारी ज्यावेळेला बाजार उघडले होते त्यावेळेला साधारण 400 अंकांचा ची वाढ जी आहे ती सकाळी पाहायला मिळाली आणि संध्याकाळपर्यंत ही वाढ कायम ठेवण्यामध्ये बाजार जो आहे तो यशस्वी ठरला होता। कसा परिणाम जो आहे तो पाहायला मिळेल 23 फेब्रुवारीला पहिल्यांदा 23 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा शुक्रवारी बाजार जो आहे तो 18,000पर्यंत पोहोचताना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। काय परिणाम होईल उद्या ज्यावेळेला बाजार उघडतील त्यावेळेला निखिल नायकांकडून जाणून घेऊया। निखिल, काय परिणाम पाहायला मिळतील? निलेश, जर आपण बघितलं ह्या 2 गोष्टींना आपण जोडून जर संदर्भ लावून बघितलं तर शुक्रवारी बऱ्याचशा अशा अनाउन्समेंट आपल्याला येताना बघितल्या आणि त्याआधी जे फेड बँकेने आणि युरोपियन बँकेंनी लिक्विडिटी क्रिएट करण्याचे संकेत दिले होते त्यातनं देखील एक तेजी आपल्याला येताना दिसते आणि त्याला धरून आपल्या घरी आपल्या ज्या अनाउन्समेंट झाल्या किंवा ज्या अनाउन्समेंट सरकारने केल्या त्या या दोन्ही कपल जर आपण केल्या आणि बराच काळ दोन्ही गोष्टी होत नव्हत्या। जर आपण बघितलं असेल तर डोमेस्टिक फ्रंटवरती देखील काही होताना दिसत नव्हतं आणि QE3 येईल अशी बरेच जणांची अटकळ होती, पण ते फायनली डिसिजन आल्यामुळे आपल्याला दिसतंय की मार्केट्स एकत्रपणे याचा परिणाम साधताना दिसत आहेत। आणि माझ्या मते येत्या काळामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी
गुंतवणूक केली नव्हती गेल्या 2 महिन्यामध्ये, जर आपण सातत्याने सांगत होतो की मार्केट्स बरेचसे डिप्रेस्ड अशा सिच्युएशनमध्ये होते, ते कदाचित रीरेटिंग होताना आपल्याला दिसू शकेल. मात्र ह्या वेळेपासून, म्हणजे पूर्वी कसं होतं की आपण सावध न राहता गुंतवणूक करता आली असते असा वेळ होता. आता ह्यापुढे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना थोडंसं सावधगिरीने गुंतवणूक करणं योग्य ठरेल. अगदी सावधगिरीने गुंतवणूक करावी लागेल, कारण एका विशिष्ट टप्प्यापर्यंत बाजार वर गेल्यानंतर पुन्हा एकदा करेक्शन जे आहे ते बाजारामध्ये पाहायला मिळू शकतं. 20,000पर्यंत बाजार जाईल का, हा प्रश्न जो आहे आता तो निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि मग साहजिक आपण मागच्या वेळेला चर्चा करत होतो की माणूस कुठे आकर्षित होतो, लोभी कुठे होतो, तर तो या टप्प्यावर होतो आणि तो हा टप्पा आहे, म्हणून आपण या टप्प्याकडे बघतोय. पण आता जर या आठवड्यात मला गुंतवणूक करायची आहे, माझ्याजवळ पैसे आहेत आणि आता 18,000-18,500वर बाजार आहे आणि या सिच्युएशनला मला गुंतवणूक केली तर मी कितपत योग्य मार्गावर असेल की ठीक आहे, किती काळासाठी मी लॉंग टर्म गोल ठेवू शकतो, इतक्या काळासाठी मी गुंतवणूक करा. निलेश, जसं आपण बघितलं की 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आपला कालावधी जर अजूनही 4-5 वर्षाचा असेल शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी, आणि तोच योग्य कालावधी असतो एक सामान्य गुंतवणूकदारासाठी लॉंग टर्ममध्ये रिटर्न्स मिळवताना, तर नक्कीच आत्ता देखील अजूनही असं इट इज नॉट टू लेट की आपण शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी झाली नाही. अगदी गेल्या काळामध्ये सेल होता, सेलमध्ये तुम्ही खरेदी केलेली नसेल तरी हा टप्पा आहे, पण या ठिकाणी खरेदी करत असाल तर जरा सावध, कारण सेल संपत आलेला आहे. इथे आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत.